तर ही पर्स आहे ना बरेच दिवस झाले शिवून ठेवली होती. आज कपाट साफ करताना सापडली, म्हटलं चला बाहेर काढून ठेवूया. आणि जे काही ब्लाऊज होते ना आता येऊन पण 2-3 महिने झाले असतील ब्लाऊज, आणि इथं सुट्टी वगैरे झाली उन्हाळ्याची, त्यामुळे मी काही इथं शिवलंच नव्हतं सगळं ब्लाऊज. मग आज सगळे ब्लाऊज शिवायला काढलेले आहेत आणि 4 बिन अस्तरचे होते आणि 5 आहेत ना अस्तरचे होते. आणि या कॅरीबॅगमध्ये सुद्धा 2 अस्तरचे ब्लाऊज शिवायचे होते. तर ते सगळंच आज कटिंगसाठी काढलेलं आहे. आता बघूया किती काय काय होतंय. तर सगळेच मिक्स होतील म्हणून कॅरीबॅगमधले ब्लाऊज तसेच ठेवले. आणि हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज असल्यामुळे ना 9 ब्लाऊज आहेत, त्याच्यामुळे बिन अस्तरचे 4 होते ना, तर ते एकावर एक सगळे ठेवलेले आहेत आणि कट करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे हे सगळं कट करून ठेवलेलं आहे. 4 ब्लाऊजसुद्धा एकदम कट केले. आणि एकाच कस्टमरचे असतील गळा आणि एकच असेल तर पटकन कट करून होतात. मग परत जे काही 5 ब्लाऊज शिवायचे आणि अस्तरचे त्याचेसुद्धा अस्तर मी एकावर एक इथं 5 ठेवून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा कट करून घेतलेले आहेत. आणि हे फक्त अजिबात हलवायचं नाही. जे काही आता 5 अस्तरचे ब्लाऊज कट करून घेतलेत ना, तर ते हलवत नाही, तसंच्या तसं ठेवते. म्हणजे प्रत्येक वरचा ब्लाऊज मॅचिंगचा असेल ना तर तो घ्यायचा आणि ब्लाऊज पीस घ्यायचं आणि मग एक एक कट करत जायचं. तर अशा पद्धतीने मी करत असते, त्यामुळे मग सगळं विस्कटलं पण जात नाही आणि काही नाही. तर 5 सुद्धा अस्तर मी वेगवेगळे करून ठेवले असते आणि परत जे काही आपलं ब्लाऊज पीस आहे ना त्याच्यावर ठेवलं तर जास्त गोंधळ झाला असता. आहे तसंच ठेवायचं सेट आणि एक फक्त मॅचिंगचं उचलून घ्यायचं, ब्लाऊज पीसवरती ठेवायचं आणि तो ब्लाऊज पीस आणि अस्तर आहे ना तर ते साईडला ठेवून द्यायचं. तर अशा प्रकारे हे मी कटिंग करत असते. तर बऱ्यापैकी ते सगळे झालेले आहेत आणि शेवटचं आहे ना तर ते तसंच ठेवलेलं आहे सेट. आणि ह्या आता ब्लाऊज पीसवरती ठेवायचं आणि कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने साध्या सिंपल सोप्या पद्धतीने हे 9च्या 9 ब्लाऊज सगळे कट करून झालेले आहे. तर एकाच कस्टमरचे असतील आणि गळेसुद्धा एकसारखे असतील ना तर हे शक्य आहे. वेगवेगळे गळे असले की मग सगळा गोंधळ होऊन जातो आणि एकसारखे असल्यामुळे इथं सगळे माझे ब्लाऊज कट करून झालेले आहेत. तर सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर मी 10:30 पावणे 11 वाजता इथं ब्लाऊज पीस कटिंग करायला बसले होते. सकाळी केलं म्हटलं की पटकन होतात आणि इथं पावणे 1 वाजेपर्यंत माझे सगळे हे 9च्या 9 ब्लाऊज कट करून झालेले आहेत. आणि ही होती सकाळची जरा देवपूजा आणि मस्तपैकी आपल्या बागेमध्ये फुलं वगैरे भरपूर लागली होती, छान वाटत होतं म्हणून थोडीशी मध्ये इथे क्लिप ॲड केलेली आहे. आणि फुलं वगैरे भरपूर असले की खूप छान वाटतं देवपूजा वगैरे करायला. त्यानंतर व्हिडिओ अपलोडिंगचं काम झालं, जेवण झालं आणि शाळेत जायचं म्हटलं, तोपर्यंत गाडी पंक्चर झाली. एक नाही तर 2 पंक्चर होते. मग त्याच्यानंतर स्वराला वगैरे शाळेत घेऊन आले आणि थोडंसं संध्याकाळचं रुटीन दाखवते. शेपूची भाजी मस्तपैकी संध्याकाळी आज केली होती आणि हे पण करायचं होतं, शेवग्याची शेंग पण करायची होती. मग एक साईडला शेवग्याची शेंग गॅस इलेक्ट्रिक शेगडी आहे ना तर त्याच्यावरती शेवग्याची शेंग शिजवून घेतली. इकडे गॅसवरती शेपूची भाजी फोडणी टाकली. तर एका टायमाला 2-2 भाज्या करून घेऊया म्हटलं, पटकन होता. त्याच्यामुळे मग एक साईडला शेपूची भाजी एक साईडला शेवग्याची शेंगी तर करून घेतली. फक्त कांदा टमॅटो थोडंसं खोबऱ्याचा मसाला लसूण वगैरे घालून छान अशी ही सुक्की शेवग्याची शेंगी तर बनवायची होती तर ती करून घेतली. तर इकडे अर्चनाची चपाती भाकरी सुद्धा झाली तोपर्यंत. मग स्वयंपाक लवकर झाला. मग जे काही ब्लाऊज कॅरीबॅगमध्ये ठेवले होते ना सकाळी 2 अस्तरचे कट करायचे तर ते सुद्धा कट करून घेतले. तर आज 7 अस्तरचे ब्लाऊज आणि 4 बिन अस्तरचे ब्लाऊज सगळे म्हणून 11 ब्लाऊज पीस कटिंग केलेले आहेत, अस्तर वेगळं. तर आजचा दिवस सगळा ब्लाऊज कापाकापीमध्येच गेलेला आहे. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.